जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली, शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारले वत्स बक, आघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोह नाम त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुक कालिया युद्ध, षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारला, एकोणविंशी व्रजानल शांती, विसात शरद ऋतू कथाती, एकविसाव्यात अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण बावीसी, यज्ञपत्नीवरी कृपा तेविसी, इंद्रयज्ञ निवारण चोवीसी, पंचवीसी गोवर्धनोद्धारण, श्रीकृष्ण चर्चा 26, श्रीकृष्णाभिषेक 27, नंदबंधमुक्ती 28, 29 रासलीला आरंभ, गोपी विरह 30, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्ण दर्शन 32, महारास 33, सुदर्शन शंख चूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्ण स्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कोलोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज मला वाटतं चतुश्लोकी भागवत वाचायचं राहिलं. श्री गणेशाय नमः. श्री भगवान वाच,
ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम् वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। दशमस्कंदाचा पूर्वार्ध जो आहे 49 अध्यायाचा, त्यातला पहिला अध्याय आपण मागच्या आठवड्यात पाहिला. भगवंताचे पृथ्वीला आश्वासन, वसुदेव देवकीचा विवाह आणि कंसाकडून देवकी पुत्रांची हत्या असा तो अध्याय होता. त्यामध्ये आपण पाहिलं की वसुदेव देवकीचा विवाह झालेला आहे. स्वतः कंस जो आहे तो रथ हाकत आहे आणि त्याच वेळेस आकाशवाणी झाली. आकाशवाणीने त्यावेळेस सांगितलं, पथी प्रग्रहिणं कंसं मा भाष्या हा शरीरवाक अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुधाहा. ज्या तुझ्या बहिणीला तू एवढ्या आनंदाने घेऊन जात आहेस रथावर, ती आकाशवाणी असे म्हणते की अरे मूर्खा, जिला तू रथावर घेऊन एवढ्या आनंदात चालला आहे तिचाच 8वा पुत्र हा तुझा वध करणार आहे, तुला मारणार आहे, तुझा काळ होणार आहे. कंस मुळामध्येच अत्यंत पापी आणि दुष्ट होता. तो भोजवंशासाठी खरा म्हणजे कलंकच होता. पण आकाशवाणी ऐकल्याबरोबर त्याला आता खात्री झाली की आता काही आपलं आयुष्य काही आता जास्त मोठं नाही, आणि म्हणून त्याने आपली तलवार कमरेवरची काढली, उपसली आणि बहिणीचेच केस पकडले आणि तो तिला मारायला तयार झाला. हा भाग आपण पाहिला. आता असा अनपेक्षित प्रसंग जेव्हा त्या मिरवणुकीमध्ये आला तेव्हा वसुदेव जे आहेत ते सुद्धा विचार करायला लागले की आता हा क्रोधी आहे, पापी आहे, दुष्ट आहे, पण माझ्या बायकोचाच भाऊ आहे, आता त्याला आपण कसं शांत करावं याचा वसुदेव विचार करतात. आणि वसुदेव असं म्हणतात, ही जी आकाशवाणी होती त्यावरून एक दिसतं की हिचा 8वा पुत्र जो आहे तो तुझा वध करणार आहे. त्यामुळे तुला धोका या तुझ्या बहिणीबरोबर नाही, बहिणीकडून नाही. आता ही तुझी बहीण आहे आणि हा तिच्या विवाहाचा प्रसंग आहे, त्यामुळे आता अशा वेळेस या बहिणीचा वध करणे हे सुद्धा तुला शोभत नाही, असं बऱ्याच प्रकारे सांगून पाहिलं. आणि मग वसुदेव असं म्हणतात की आता असं करू, पुत्रान समर्पयिष्ये स्यात् यतस्ते भयम उत्थितम. हिच्या पोटी जे काही मुलं होतील मला, त्या प्रत्येक मुलाला मी तुझ्याकडे आणून देईल आणि मग तू त्याला काय करायचं असेल ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. देवकीने 8 पुत्राने एका कन्येला जन्म दिला, हा सुद्धा आपण भाग पाहिला. आणि त्यातले 6 पुत्र जे आहेत त्या 6 पुत्रांची नावंसुद्धा यात दिलेली आहेत. आणि असं असताना जेव्हा पहिला मुलगा झाला कीर्तिमान नावाचा, त्याला वसुदेव ठरल्याप्रमाणे कंसाकडे घेऊन आले. त्याला पाहिल्यावर, छोटंसं बाळ पाहिल्यावर जसा आपल्यालाही आनंद होतो तसाच कंसालासुद्धा आनंद झाला. पण लगेच त्याला ते पूर्वज जे सूचना होती, आकाशवाणी होती, त्याची पण आठवण झाली की 8वा पुत्र जो आहे तो आपल्याला मारणार आहे, हा तर पहिलाच पुत्र आहे, मग याला मारून काय उपयोग, म्हणून त्यांनी वसुदेवाबरोबर त्या मुलाला परत पाठवून दिलं. आता हे परत पाठवून दिलं तेव्हा नारद त्या ठिकाणी आले. नारद म्हणतात, अरे 8 जर तुला मोजायचे असतील तर आपण कुठून सुरुवात करतो तिथून मोजलं तर 8वा शेवटचा येणारच आहे. आणि हे देवलोक जे आहेत त्यांच्या म्हणण्याचा जास्त विश्वास ठेवू नको, ते फार नाटकी आहेत, ते काय करतील आणि वेळेवर तुझा घात करतील हे सांगता येत नाही, त्यामुळे तू यालासुद्धा मारून टाक, असं नारदाने सांगितलं.
आणि त्याचबरोबर त्याने त्या पहिल्या पुत्राला मारलेलं आहे. आता मग 6 जे पुत्र झाले त्या 6ही पुत्रांचा वध, त्यांना मारणं, त्यांची हत्या या मामाकडून झालेली आहे. शुकदेव सांगतात की बलवान असा हा कंस आहे आणि त्याचे सासरे म्हणजे जरासंध आहे. या जराचं कसं, जरासंधाचा कसा जन्म झाला हे सुद्धा आपण मागच्या 1-2 अध्यायापूर्वी पाहिलं. तेव्हा या कंसाने अनेक राक्षस जे होते, दैत्य जे होते, त्या सगळ्यांना एकत्र केलं. त्यामध्ये प्रलंबासूर आहे, बकासूर आहे, चाणूर आहे, तृणावर्त आहे, अगासूर आहे, मुष्टिक आहे, अरिष्टासूर आहे, द्विविध आहे, पूतना, केशी, धेनुक, बाणासूर, भौमासूर असे अनेक दैत्य आहेत, त्यांना बरोबर घेतलं. त्याचप्रमाणे जे जे सार्वभौम राजे होते, जे कंसाला मानत होते, त्यांनासुद्धा आपल्याबरोबर घेतलं आणि काही ना काही या यादवांना त्रास देण्यासाठी सुरुवात केली. यादव, वृष्णी, अंधक असे सगळे जे वंश होते कृष्णाच्या नात्यातले, त्यामधल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि ते पाहून अनेक जण कुरु, पांचाल, कैकेय, शाल्व, विदर्भ, निषेध, विदेह आणि कौशल अशा देशामध्ये ते राहायला स्वतःचा जीव वाचण्यासाठी निघून गेले. आता 6ही मुलं या देवकीची मारलेली आहेत. तेव्हा देवकीच्या 7व्या गर्भात भगवंताने अंशरूपाने प्रवेश केला. तेषु षटसु बालेषु देवक्या औग्रसेनिना सप्तमो वैष्णवं न धाम यमनंतं प्रचक्षते गर्भो बभूव देवक्या हर्षशोक विवर्धना. आता बलरामाच्या जन्माची कथा या ठिकाणी येते. आता बलराम हे कोण? तर आदिशेष शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम आपण पाहतो. त्या आदिशेषावर पहुडलेले भगवान महाविष्णू आहेत. त्या आदिशेषाचा अवतार जो रामायणामध्ये लक्ष्मणाच्या रूपाने झाला, तोच आता या कृष्णाच्या अवतारामध्ये बलरामाच्या रूपाने हा अवतार झाला. आणि पुढे या कलियुगामध्ये रामानुजाचार्य जे आहेत ते सुद्धा याच आदिशेषाचे अवतार होते. पुढे मग रामानुजाचार्यांचा संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे, ती म्हणजे पद्मिनी, मंथरा, कुब्जा. आता ही नावं पूर्वी आलेली आहेत. मंथराचं नाव आहे, कुब्जाचं नाव आता येणार आहे. आणि त्यानेच पुढे जनाबाईचा सुद्धा अवतार घेतलेला आहे. आजचा दिवस जो आहे तो आषाढ वद्य त्रयोदशीचा दिवस आहे. आजचा आणि उद्याचा दिवस, त्रयोदशी आणि चतुर्दशी, हे जे 2 दिवस आहेत ते श्रीमद भागवत सप्ताहामध्ये महत्त्वाचे आहेत. भागवत सप्ताहाचं आयोजन करत असताना मध्ये एकादशी आली पाहिजे आणि त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे 5व्या आणि 6व्या दिवशी भागवत सप्ताहामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्या जातात. आज त्रयोदशी आहे आणि उद्या चतुर्दशी आहे. म्हणजे हे 2 दिवससुद्धा त्या कृष्णाच्या चरित्रासाठी महत्त्वाचं आहेत. आपला योगायोगाने कृष्णाच्या जन्माचा जो अध्याय आहे किंवा तो जो भाग आहे दशमस्कंदाचा पूर्वार्ध, तो याच मुहूर्तावर सुरू होत आहे. आजचा दिवस जो आहे त्रयोदशीचा, तो म्हणजे नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आज. नामदेव महाराजांच्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत. विसोबा खेचर, नामदेव महाराज म्हटलं की औंढ्या नागनाथाचे जी कथा आहे तीसुद्धा आपल्याला माहिती आहे. विसोबा खेचरांनी नामदेवांना अनुग्रह दिला होता. आजचं वैशिष्ट्य असं की नामदेवांच्या आईवडील, नामदेवांची पत्नी, नामदेवांचे 4 मुलं, नामदेवाच्या 4 सुना आणि 1 मुलगी, असे जवळपास एकाच कुटुंबातल्या 15 जणांनी नामदेवांच्या पाठोपाठ त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. आता हे स्थळ कुठे आहे तर आपल्या सगळ्यांचा परिचयाचं आहे. नामदेव पायरी ही जे श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये आपण पाहतो, त्या पायरीच्या ठिकाणी या सर्वांनी समाधी घेतलेली आहे. म्हणून त्या पायरीचं दर्शन आपण घेतो. त्याप्रमाणे नामदेवांच्या ज्या शिष्य आहेत जनाबाई, कारण त्या मथुरा, मंथरा आणि कुब्जा यांचाच अवतार असणारे जनाबाई ही दासी आहे. दासी म्हणून त्या म्हणून घेण्यामध्ये त्यांना खूप आनंद होत होता, कारण जनी नामयाची दासी, नामदेवाची मी दासी आहे असं म्हणून जनाबाईचे अनेक अभंगसुद्धा प्रसिद्ध आहेत. जनाबाईसाठी भगवंताने अनेक कामं केलेत. अगदी हलके-सलके कामंसुद्धा जनाबाईसाठी भगवंताने केलेत.
एकाच कुटुंबातल्या 15 जणांना एकाच दिवशी समाधी घेण्याचा हा विलक्षण योग जो आहे तो म्हणजे आजचा दिवस आषाढ वद्य तृतीया त्रयोदशी. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं, आता भगवंतानी आता विचार केला की आपले जे 6 भाऊ आहेत त्याला या कंसाने मारलेलं आहे. आता 7वा जो आहे पुत्र, तो पुत्ररूपाने आता आपणच काहीतरी योजना केली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंतानी योगमायेला आज्ञा केली. आता भगवंताची इच्छा मनात आल्याबरोबर ज्याप्रमाणे हे सगळं जग निर्माण होतं, मनात आल्याबरोबर हे जगाचा संहारसुद्धा भगवंत करू शकतात. त्याला कोणतीच गोष्ट करणं अवघड नाही. योगमाया त्या ठिकाणी प्रगट झाली आणि भगवंताने योगमायेला आदेश दिला. गच्छ देवी व्रजं भद्रे गोपगोभिर अलंकृतं रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नंदगोकुले अन्याश्च कंस संविघ्ना विवरेषु वसंती. वसुदेव आणि देवकी आणि देवकीच्या अतिरिक्त या वसुदेवाच्या अनेक पत्नी होत्या. त्यांची नावंसुद्धा मागच्या अध्यायात आलेली आहेत. पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला, देवकी प्रमुख्या आसन, परण्य, आनकदुंदुभे. आनकदुंदुभे म्हणजे वसुदेवाच्या पत्नींची नावं आहेत. पण हा अत्याचारी कंस असल्यामुळे वसुदेव हे फक्त देवकीबरोबर राहत होते आणि ज्या इतर पत्नी होत्या त्यांच्या की त्यांनासुद्धा त्यांनी वेगळ्या ठिकाणी गुप्तपणे ठेवलेलं होतं. त्यापैकी एक जी आहे ती म्हणजे रोहिणी. या रोहिणीला आपल्या मित्राकडे म्हणजे नंदबाबांच्याकडे, की ज्या ठिकाणी नंदबाबा आणि यशोदा राहत होते त्या ठिकाणी त्यांना या रोहिणीला नेऊन ठेवलं होतं. रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नंद गोकुले. त्यानंतरच्या गोकुळामध्ये ह्या रोहिणी ही वसुदेवांची पत्नी राहत होती. आता भगवंतानी योगमायेला आज्ञा केली. देवक्या जठरे गर्भम शेषाख्यम धाम मामकम. शेष हा जो माझा एक अवतार आहे, अंश अवतार आहे, तो अवतार आता या देवकीच्या गर्भामध्ये जन्म घेणार आहे आणि तू असं करायचं की त्या देवक्या जठरे गर्भम, तो जो गर्भ देवकीच्या जठरामध्ये आहे त्याला घेऊन तू त्या गोकुळामध्ये नेऊन नंदाच्या घरी त्याला स्थापन करायचं. कुठे तर रोहिण्या उदरे सन्निवेशय, की त्याला रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन स्थापन करायचं. आणि मग म्हणता अथ अहम अंशभागेन देवक्या पुत्रतां शुभे प्राप्स्यामि त्वं यशोदायां नंदपत्न्यां भविष्यसी. आणि नंतर मी देवकीच्या पोटी जेव्हा जन्म घेईल तेव्हा योगमायेला भगवंत सांगतात की तू ती नंदपत्नी असणारी यशोदेच्या पोटी तू जन्म घे. म्हणजे आता पुढचं सगळं जसं नाटक आहे, नाटकाचं लिखाण झालं, आता डायरेक्टर सगळे डायरेक्शन देत आहे आणि त्याप्रमाणे आता नाटक सादर होत आहे. त्याप्रमाणे सगळं वर देण्यासाठी समर्थ असणाऱ्या तुला त्या योगमायेला देव म्हणतात की तुझी स्थापना या जगामध्ये वेगवेगळ्या रूपाने होईल. ती नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. नामधेयानि कुर्वन्ति स्थानानि च नरा भुवी. काय काय नावं आहेत? दुर्गेती, भद्रकालेती, विजया, वैष्णवीती च, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यकेती च, माया, नारायणी, ईशानी, शारदेत्या, अंबिके च. आपल्या दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे मार्कंडेय ऋषीने लिहिलेला, त्यामध्ये 2 भाग महत्त्वाचे आहेत. सगळं तसं महत्त्वाचं आहे, पण या सगळ्या योगमायेच्या अवताराच्या दृष्टीने की देव्या कवच, जसं हनुमान कवच असतं, पंचमुखी हनुमान कवच असतं, तसं देव्या कवच. त्यामध्ये सुद्धा देवीने जे अनेक रूपं घेतली त्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत. प्रथमं शैलपुत्रींच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती कुष्मांडेती, चतुर्थकं पंचमस्कंदमातेती, षष्ठं कात्यायनी च, सप्तमं कालरात्रीती, महागौरीती च, अष्टमं नवमं सिद्धिदात्रीच नवदुर्गां प्रकीर्तिता. अशा 9 अवतार योगमायेचे झाले. तसं त्याच पोथीमध्ये दुर्गा अष्टोत्तर शतनाम आहेत. म्हणजे दुर्गादेवीचे 108 नावं जे आहेत ते सुद्धा दिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी देव जे म्हणतात की लोक पृथ्वीवर तुझी स्थापना करतील आणि निरनिळ्या नावाने
दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा आणि अंबिका या नावाने तुझ्या सगळीकडनं पूजा होतील. आता तू देवकीच्या गर्भामधून तो जो शेष जो अवतार होणार आहे त्याला काढून घेतल्यामुळे त्याचं नाव पुढे संकर्षण असं होईल. आणि राम हा जो शब्द आहे, राम कसं रमयती इति रामः, जो लोकांचं मनोरंजन करतो तो राम, आणि म्हणून त्याचं नाव रामसुद्धा असेल. आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ, बलम बलवताम अस्मी, विभूती जे सांगितले, जे बलवान आहे त्यांच्या ठिकाणचं बल आहे ते सुद्धा माझी विभूती आहे. तसं बल हे सुद्धा या संकर्षणाचं नाव असेल. म्हणजे 3 नावं झाले, संकर्षण, राम आणि बल, आणि मग सगळं मिळून मग बलराम झाले. तेव्हा भगवंताची आज्ञा घेऊन ही योगमाया त्या ठिकाणाहून निघाली आणि पृथ्वीवर आली. आणि भगवंताने जसं सांगितलं तसं तिने कार्य केलं. गर्भे प्रणिते देवक्या रोहिणीम योग निद्रया. रोहिणी माता जी आहे ती झोपेमध्ये होती, योगमायेचाच प्रभाव होता आणि तिच्या उदरामध्ये हा गर्भ नेऊन तिने ठेवला. आता इकडे असं झालं त्या कारागृहामध्ये मथुरेमध्ये की देवकीचा गर्भ राहिलेला आहे हे सगळ्यांना माहीत होतं आणि आता एकदम तिचा गर्भपात झाला, ही सुद्धा बातमी सगळीकडे पसरली. आता वसुदेवांच्या मनामध्ये आलं की असं कसं झालं, आणि कंसाला तर माहीत होतं की अष्टम गर्भ जो आहे त्याच्याकडून माझी हत्या होणार आहे. आता हा 7वा गर्भ जो आहे तो आता मध्येच कसा काय तो गर्भपात झाला, तो कसा जिरला, असं सगळ्यांना ते आश्चर्य वाटायला लागलं. पण देवाची लीला जी आहे ती कशी असते ती पहा. आणि आता वसुदेव जे आहेत की वसुदेवाच्या ठिकाणी भगवंतांनी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये प्रवेश केला. आता वसुदेव जे नेहमीचे दिसत होते त्यापेक्षा त्यांचं तेज अधिक दिसायला लागलं, आणि वसुदेवांच्याकडे पाहूनसुद्धा लोकांचे डोळेसुद्धा दिपून जात होते, असं तेज त्यांच्या ठिकाणी निर्माण झालं. वसुदेवाने हे ओळखलं की माझ्यातला हा जो बदल आहे त्याचा अर्थ म्हणजे भगवंताने माझ्यामध्ये प्रवेश केलेला आहे, माझ्या मनामध्ये प्रवेश केला. आणि जसा सूर्य दिवसभराचा आग ओकून झालं की संध्याकाळी झाले की मग जसा चंद्र उगवतो आणि सूर्याचा प्रकाश जसा चंद्रावर पडतो आणि चंद्राला शीतलता धारण करावी लागते, त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनाने या वसुदेवाच्या मनामध्ये असणारं जे भगवंताचं तेज होतं ते ग्रहण केलं, आणि ते तेज आता सौम्य रूपाने तिच्या ठिकाणी तिला अनुभवायला यायला लागलं. कंसाच्या कारागृहामध्ये ती होती, पण त्याचा परिणाम इतर जणांवर झाला नाही, कारण जसा एखादा दिवा लावला आणि त्यावर एखादा घडा आपण ठेवला तर त्या दिव्याचा प्रकाश बाहेर पसरणार नाही. एखादा खूप ज्ञानी माणूस आहे, विद्येचा त्याला गर्व आहे आणि तो आपली विद्या कोणालाही देत नाही, मग असा जो असेल त्याच्या विद्येचा काय उपयोग, तो गर्विष्ठच आहे. आणि मग त्याचा प्रकाश जो आहे जसा सर्वत्र पसरत नाही, तसा देवकीच्या ठिकाणी भगवंताचा अंश तिच्यामध्ये असूनसुद्धा त्याचा प्रभाव त्या कारागृहामध्ये कोणावरच दिसला नाही. पण कंसाने त्या ठिकाणी येऊन जेव्हा पाहिलं तेव्हा कंसाला असं वाटलं की माझे प्राण घेणारे विष्णू जे आहेत तेच आता हिच्या ठिकाणी आहेत, आणि म्हणून आत्तापर्यंत माझी ही लाडकी बहीण जशी दिसत होती त्यापेक्षा आता काहीतरी वेगळीच दिसत आहे. मग कंस जे आहे तर कंस विचार करतो या ठिकाणी, क्रूरपणे मी वागतो, जो माणूस क्रूरपणे वागतो तो जिवंत असूनसुद्धा मेल्यासारखाच आहे. मृत्यूनंतर लोक त्याला शिव्या शाप देतात, म्हणून देहाभिमानी जे आहेत त्यांना नरकगती प्राप्त होते. कंस जरी देवकीला मारू शकत होता तरी पण त्याने तिला मारलं नाही, आणि थोडासा सौम्य स्वभाव कंसाचा झाला. याचं कारण या ठिकाणी दिले की भगवंताच्या सान्निध्यामुळे, ज्या भगवंतानी वसुदेवाच्या मनामध्ये प्रवेश केला आणि वसुदेवाकडून जो प्रवेश या देवकीच्या गर्भामध्ये झाला, त्याच्या सान्निध्यामुळे म्हणजे सत्संगामुळे कंसाचा दुष्ट विचारसुद्धा मावळला. निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी, असं जे समर्थ म्हणतात तोच प्रकार या ठिकाणी झाला. पण आसीन संविशस्तिष्ठन भुंजान पर्यटन महिम चिंतयानो ऋषिकेशम अपश्यंतन्मयम जगत.
तरी पण याची ती आकाशवाणी झाल्यामुळे कंसाच्या मनामध्ये उठता बसता खाता पिता झोपेत असो किंवा जागृत झाल्यानंतर कुठेही फिरत असतानासुद्धा भगवंताचाच विचार त्याच्या मनामध्ये होता. आत्ता काही दिवसापूर्वी आपल्या अभिषेकने जसा प्रश्न विचारला होता तसा कंस हा 24 तास कृष्णाचाच विचार करत होता. आता हे जेव्हा इकडे घडत आहे त्याच वेळेस हीच बातमी की देवकीच्या गर्भामध्ये भगवंताने प्रवेश केला आहे, ही बातमी सगळीकडे पसरली. ब्रह्मा भवश्च तत्रैत्य मुनिभिर नारदादिभिः दैवेः सानुचरैः साकं गिरभिर्वृषण मैलयन. त्यानंतर भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता, नारदादी ऋषी हे सगळे त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. ते त्या ठिकाणी आले आणि काय केलं त्यांनी, तर त्यांनी भगवंताची स्तुती केली. याला गर्भस्तुती असं म्हणतात. आता ती गर्भस्तुती यामधले 2 श्लोक महत्त्वाचे आहेत. पहिला श्लोक जो आहे त्याचा उच्चार बहुतेक ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताहामध्ये अनेक जण करतात. तो श्लोक आपण पाठ करण्यासारखाच आहे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहतींच सत्यम सत्यस सत्यम मृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. म्हणजे एकच सत्य शब्द 9 वेळेस वेगवेगळ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. दुसऱ्या भाषेमध्ये एक शब्द एकच असतं, मदर म्हणजे आई, याशिवाय दुसरा शब्द नाही. पण संस्कृत भाषेमध्ये पाण्याला जल जे म्हणतात त्यालासुद्धा 18 शब्द आहेत. हे त्या संस्कृत भाषेचं काय म्हणतात त्याला श्रेष्ठत्व आहे की त्या सगळ्या एकाच शब्दासाठी अनेक शब्द संस्कृत भाषेमध्ये आहेत. आता इथे सत्यव्रतम, सत्यव्रत, आता राजा सत्यव्रताची कथा पण आपण पाहिली. सत्यम वद धर्मांचर, सत्यम वद म्हणजे सत्यच बोल आणि असत्य कधीही बोलू नकोस, कारण असत्य बोलणं हे धर्माच्या विरुद्ध आहे. सत्यव्रतम, ज्याचं व्रतसुद्धा सत्य आहे, म्हणजे जो खरं भगवंताच्या प्राप्तीसाठीच व्रत करतो तो सत्य परम. परम सत्य म्हणजे परम म्हणजे कसं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह जी डिग्री असते ती सत्य परम आणि त्रिसत्यम, त्रिवार सत्य. वृत्तम वच्मी सत्यम वच्मी अवत्वम माम अवक्तारम अवश्रोतारम अवदातारम. हे जसं आपण तुमच्या गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणतो की 2-2दा जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्याच्यावर जोर देऊन सांगितलं. तसं इथे त्रिसत्यम. आता सत्यस्य योनिम की भगवंताचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, निहितंच सत्य, की सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना, म्हणजे तिन्ही गोष्टी ते भगवंतच आहेत. तेच वेगवेगळ्या रूपाने आहेत आणि ते असल्यामुळे असत्य सृष्टीसुद्धा सत्य वाटायला लागते. म्हणजे जी माया जी आहे ती माया मा म्हणजे नाही, जी नाही, या म्हणजे जी नाही ती माया, पण ती मायासुद्धा खरी वाटायला लागते आणि त्या मायेच्या कचाट्यामध्येच हा जीव गुरफटल्या जातो. म्हणजे जे खोटं आहे ते सुद्धा खरं वाटायला लागतं. मृगजळ जसं आहे, हरणीला खूप तहान लागलेली आहे, पाणी पिणं एवढंच तिच्या डोक्यामध्ये आहे आणि ते पाणी कुठे असेल त्या ठिकाणी ती जशी धाव घेते, पण ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणीसुद्धा तिला पाणी दिसतं. म्हणजे ती त्या विषयाकडे अशी धावत जाते. जे असत्य आहे ते सुद्धा सत्य वाटायला लागतं. सत्यस्य सत्यम मृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणाम प्रपद्ये. हे सगळ्या देवता ज्या म्हणतात की अंतर्यामी रूपाने तुम्ही सगळीकडे असता आणि आमच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही आहात, विराजमान आहात आणि या जगाचे आधारसुद्धा तुम्हीच आहेत. मधुरवाणी आणि समष्टीचे प्रवर्तक असणारे सुद्धा तुम्ही आहे. म्हणून केवळ सत्य हेच तुमचं स्वरूप आहे. अशा तुमच्या स्वरूपाला आम्ही सर्वजण शरण आलो आहोत. म्हणून असं ती स्तुतीचा हा पहिला श्लोक झाला. आता दुसरा श्लोक आहे तो सुद्धा असाच महत्त्वाचा आहे. एकायनोऽसौ द्विफलस्त्रिमूलः चतुर्रसः पंचविध षडात्मा सप्तत्वगष्ट तपो नवाक्षो दशच्छदी द्विखगो ह्या आधी वृक्ष. हा 27वा श्लोक आहे. संसार वृक्ष जो आहे, सनातन जो वृक्ष आहे, सनातन जो धर्म आहे, त्याचं स्वरूप या ठिकाणी सांगितलं की हा संसार एखाद्या वृक्षाप्रमाणे आहे आणि प्रकृती ही या विश्वाचा आधार आहे वृक्षाचा.
जसा वृक्ष ह्या जमिनीवर पृथ्वीचा आधारावर तो वृक्ष उभा असतो, तसं ही प्रकृती आहे म्हणून तो वृक्ष उभा राहत आहे. आता त्या वृक्षाला 2 फळं येणारे आहेत. आता ती फळं म्हणजे सुख आणि दुःख अशी दोन्ही फळं आहेत. आता सत्व, रज, तम हे जे 3 गुण आहेत, ते 3 त्या वृक्षाचे मूळ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 धर्म आहेत, त्या वृक्षातून निर्माण होणारा रस आहे, तो रस आपण प्राप्त करतो. पण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जरी ते रस असले तरी त्यापासून भगवंताची प्राप्ती हेच एक ध्येय असलं पाहिजे. आता या ठिकाणी ज्ञानेंद्रियांचा उल्लेख केलेला आहे. पंचविधहा ज्ञानेंद्रिय कोणते कोणते? कान, त्वचा, नेत्र, जीभ आणि नाक असे 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय आहेत. नंतर या शरीराचे जे षड्विकार आहेत, षडात्मा असं जे म्हणलं, ते विकार कोणते ते सांगितलेले आहेत. ते विकार म्हणजे जीव जन्माला येणं, थोडा मोठा व्हायला लागले त्याला हे माझं हे समजतं, म्हणजे मी सत्तावान आहे असं तो दाखवू लागतो. मग नंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत जातो. तो आता मोठा दिसायला लागतो आणि काही वर्षानंतर तो आता पुन्हा त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते आणि काही दिवसानंतर त्याचा मृत्यूसुद्धा होतो. असे हे 6 बदल जे आहेत, काय ते? उत्पन्न होणे, स्थिर असणे, वाढणे, बदलणे, क्षय होणे आणि त्याचं नष्ट होणे, असे ते 6 स्वभाव या ठिकाणी सांगितले. आता हे जसा वृक्ष असतो त्याला साल असते. आता ही साली ज्या आहेत त्यासुद्धा 7 प्रकारच्या साली आहेत असं सांगितलं. आणि त्या 7 साली म्हणजे सप्तधातू आहेत. आपल्या शरीरामध्ये हे सप्तधातू असतात. हे सप्तधातू कोणते ते पण या ठिकाणी दिलेले आहेत. सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू आहे. आणि त्या वृक्षाच्या साली म्हणजे त्या वृक्षाचं जो मुख्य गाभा आहे, मुख्य जो गर्भ आहे त्याचं ते रक्षण करतात. त्याला 8 फांद्या आहेत. पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 फांद्या आहेत. त्याला मुख, डोळे, कान, नाक, गुद, शिश्न असे सगळे 9 द्वारे आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण आणि पंच उपप्राण नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे 10 प्राण जे आहेत हे त्याचे 10 पानं आहेत त्या वृक्षाचे. आणि या संसाररूपी वृक्षावर 2 पक्षी बसलेले आहेत. एक देव आहे आणि दुसरा जीव आहे आणि एक ईश्वर आहे. जीव आणि ईश्वर. आता जीवाची त्या ईश्वराची भेट होणं, जीव शिवाची भेट आपण जसं म्हणतो तसा एक पक्षी खालच्या स्तरावर आहे, एक पक्षी वरच्या स्तरावर आहे. आता एकमेकांची ओळख नसल्यामुळे आपल्या भोवतीच भगवंत आहे, पण आपण त्याला भगवंताच्या रूपाने पाहत नाही, हे आपलं अज्ञान आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्या ईश्वराची भेट नाही, ईश्वराचं सान्निध्य आपल्याला अनुभवता येत नाही. आणि म्हणून ज्याचे चित्त, ज्याचं मन, ज्याचे विचार ह्या मायेने झाकलेले गेलेले आहेत, त्याच्यासाठी उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे जे ब्रह्मदेवाचे कार्य आहेत, भगवंताचे कार्य आहेत, ते वेगवेगळे आहेत असंच तो मानतो. अज्ञानामुळे आज शनिवार आहे, मारुती मंदिरात गेलं पाहिजे, आज सोमवार आहे, शंकराच्या मंदिरात गेलं पाहिजे, आम्ही शंकराचे भक्त आहोत, आम्ही विष्णूचे भक्त आहोत, आम्ही गणपतीचे भक्त आहोत, असा भेद जो आहे तो आपण अज्ञानामुळे मानतो. पण कुठल्याही मंदिरात गेले तरी माझाच देव या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने आहे असं मानणं हे ज्ञानाचे लक्षण आहे. समर्थांच्या सज्जनगडाच्या समाधीजवळ रात्रीच्या वेळेस एक आरती म्हणतात, गुरुवारी तर म्हणतातच, ती आत्मारामाची आरती. नाना देही देव एक विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनवगती माझे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. आत्मारामाची आरती. तसं अनेक रूपाने तोच भगवंत या ठिकाणी नटलेला आहे. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. मग सगळे पदार्थ जे आहेत त्यामध्ये जो चित्त लावतो त्यामध्ये भगवंताला शोधतो, तोच खरा ज्ञानी आहे, तोच खरा भक्त आहे. आणि तोच या चरणकमलरूपी, भगवंताच्या चरणकमलरूपी त्या जहाजाचा, त्या होडीचा आश्रय घेऊन हा भवसागर पार करून जातो. जसं एखाद्या गाईचा खुरं असलं, त्या गाईच्या खुरामध्ये
असलेलं पाणी जितक्या सहजतेने आपण ते ओलांडून जातो तो तसा तो भवसागर पार करतो. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट दिलेली आहे. ज्यांच्या मनामध्येच भक्ती नाही, जे बद्ध आहेत, भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय ते घेतच आहेत. रामकृष्ण परमहंस म्हणतात, त्या कोळ्याच्या पायाचा जो आश्रय घेतात ते मासे, ते त्याच्या कोणत्याही प्रकारच्या जाळ्यामध्ये कधीच अडकत नाही. मायाम एताम तरंती ते. आणि कोण तरून जातात? जे एक भावे सर्व भावे मज भजले. सर्व भावे म्हणजे अगदी सगळ्या विचारांनी, प्रत्येक गोष्टींनी माझ्याशिवाय ज्यांच्या मनामध्ये दुसरा विचारच नसतो, ते मला येऊन प्राप्त होतात. पण ज्यांच्या मनात भक्ती नाही, ज्यांची बुद्धी तेवढी प्रगल्भ नाही, ते मात्र स्वतःला खोटे खोटे मीच मुक्त आहे आणि आता मीच तुम्हाला आधार देणार आहे, मीच तुमचा सद्गुरू आहे असं म्हणून बोआबाजी करणारे ढोंगी साधू आहेत. ते सुद्धा समर्थाने अनेक प्रकारे त्यांच्यावरसुद्धा प्रहार ओढलेले आहेत. त्यामुळे उत्तम कुळ, तपश्चर्या, ज्ञान इत्यादी साधने प्राप्त होऊनसुद्धा ते मोक्षपदाच्या जवळही पोचलेले असतील, पण त्यांचं तिथून पतन होतं. आता हे कसं पतन होतं? तर सापशिडीच्या खेळामध्ये आपण जेव्हा आपल्या मुलांची नातवांशी खेळतो तेव्हा लक्षात येतं. 1, 2, 3, 4 वगैरे साप असतात, ती शिडी असते, शिडीवरनं वर जातो, साप असेल त्याच्या मुखातून आपण शेवटी त्याच्या टोकापर्यंत येतो शेपटीच्या. तसं 98, 99 झालं, 100 आता अगदी जवळ आहे. आता आपलाच नातू म्हणतो, आता आबा तुम्हाला जर 100 पडले तर तुम्ही आता तिथून जिंकले तुम्ही. आता त्याच्या मनात येतं की आबाला आमच्या कधी 100 पडू नये, आता 2 पडू नये, 2 पडले ते 100 वर जातील. आणि मग बरोबर 99 वर साप असतो आणि तो पुन्हा आपल्याला खाली 3, 4, 5 वर घेऊन येतो. तसं मोक्षपदाच्या जवळ जाणारे सुद्धा साधक असतील, ते त्या मोक्षपदाला प्राप्त करू शकत नाही, कारण त्यांचं पतनच होतं. म्हणून ज्यांनी निस्सीम प्रेम भगवंताशी केलेलं आहे, विघ्नहर्त्याच्या डोक्यावर पाय ठेवूनसुद्धा विघ्नकर्ता जो आहे, त्या राक्षसाच्या डोक्यावर पाय ठेवून तो निर्भयपणे विहार करता असे ज्ञानी असतात. आणि त्यामुळे भगवंताच्याबद्दल ते सांगितलं आहे की मन आणि वेदवाणी यांच्या योगाने, म्हणजे मनाने आणि वेदवाणीच्या योगाने भगवंताच्या स्वरूपाचे केवळ ज्ञान होतं. ते फक्त आपण शब्दाने ज्ञान आपण प्राप्त करू शकतो आणि ते इतरांना सांगू शकतो. पण ज्यांना शब्दाचं चातुर्य आलेलं आहे, त्यांचं श्रवण केल्यानंतर ऐकणारे भुलून जातात. पण तो जो सांगणारा असतो, तो मात्र तेवढा प्रवीण नसल्यामुळे तो इतरांचा उद्धार करू शकत नाही. किंबहुना स्वतःचंच त्याचे ध्येय निश्चित नसल्यामुळे आणि तोच त्या रिद्धिसिद्धीमध्ये भरकटल्यामुळे तो इतरांनाही मुक्तीकडे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणलं आहे की शृण्वन् गृणन् संस्मरन् यंश चिंतयन् नामानि रूपाणि च मंगलानि ते क्रियासु यस् चरणारविंदयोगो राविष्टचेता न भवाय कल्पते. जो मनुष्य आपल्या मंगलनामाचे, रूपाचे श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करतो, त्याला मात्र पुन्हा या ठिकाणी जन्माला यावं लागत नाही. असं म्हणून सगळ्या भगवंताने, त्या सगळ्या देवतांनी भगवंताच्या त्या गर्भाची स्तुती केलेली आहे. भगवंत कसे आहेत ते पण सांगतात. भगवंत काय म्हणतात? अजोपि सन् अव्ययात्मा भूतानां ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवात्म मायया. मी कसा आहे? अजोपी, अज म्हणजे माझा जन्म होत नाही, पण मी जन्म घेतो. अव्ययात्मा, व्यय म्हणजे खर्च होणे, व्यय म्हणजे नष्ट होणे, व्यय म्हणजे कमी होणे. तर मी कधीही नष्ट होत नाही. या चतुश्लोकी भागवतामधले सगळे श्लोक जे आहेत, 40 श्लोक, हे याच अर्थाचे आहेत. भूतानाम ईश्वरोपि सन्, सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी मीच असतो. सर्वस्याहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतीर ज्ञानमपोहनंच. पुढे गीतेमध्ये म्हणले आहे, बीजम अहम अव्ययम. सगळ्या चराचराचं बीज, एखादा वृक्ष पाहिल्यानंतर त्याचं बीज किती लहान असतं, ते बी पाहिल्यानंतर त्यापासून एवढा मोठा वृक्ष होईल असं जसं आपल्याला वाटत नाही, तसंच माझ्यातूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मीच आहे. पण तरी पण मी पुन्हा वेगळाच आहे.
हे जे आहे हे कोणाला समजतं आणि मग भगवंताची लीला काय आहे त्या लीलेचं ज्यांना ज्ञान नाही ते मात्र त्या भगवंतावर आरोप करत असतात आणि त्यांचे आरोप हे अज्ञानामुळे तयार झालेले असतात. मच्छा कच्छप नृसिंह वराह हंस आपण अनेक वेळेस जन्म घेतला आणि अवतार घेतलेले आहेत. त्या सगळ्या अवतारांचे सुद्धा नाव या ठिकाणी दिले आहे. मत्स्य, हयग्रीव, कुर्म, नरसिंह, वराह, हंस, राम, परशुराम आणि वामन असे अवतार आपण धारण केले आणि तिन्ही लोकांचे रक्षण केले. स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्यांचं तुम्ही रक्षण केलं. पृथ्वीचा भार हलका व्हावा, कारण या पृथ्वीवर भगवंताचे चरण हे कधी ना कधी त्याचा स्पर्श झालेला आहे आणि म्हणून चरणरूप पृथ्वीचा भार जर तो भार होत असेल तर त्याला नष्ट करण्यासाठी आपण अवतार घेता. आणि मग त्याच पद्धतीने या ठिकाणी दिष्ट्यांबते कोक्षिगतः परः पुमाम अंशेन साक्षात भगवान भवाय नहा. सर्व लोकांसाठी देवकीच्या उदरामध्ये आमच्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी भगवान पुरुषोत्तम सर्व शक्तीनिशी आलेले आहेत. ही आमच्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आता मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला वसुदेवाला सांगतात त्या कंसाला अजिबात भिवू नका. आणि आपला पुत्र जो आहे वसुदेवाला सांगतात हाच यदुवंशाचे रक्षण करणार आहे. मा भूत भयम भोजपतेर मुमूर्षो गोप्ता यदूनाम भविता तवात्मजः. तेव्हा आता शुकदेव असं म्हणतात ब्रह्मादिक देवतांनी अशा प्रकारे ज्याच्याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही, कारण तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. म्हणजे त्याला सगुण म्हणावं तर तो निर्गुण आहे, तो निर्गुण आहे म्हटलं तर तो कार्य कसं करतो ज्याच्यामध्ये गुणच नाही. सत्व रजतम गुण हे नाही. सत्वगुण आहे भगवतभक्ती, रजोगुण आहे पुनरावृत्ती. आता पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ते बीज पेरलं की ते पुन्हा झाड येईल, त्या झाडाला पुन्हा बीज येईल, पुन्हा पेरलं की पुन्हा झाड येईल. हे जसं चक्र हे फिरत असतं भ्रामयन यंत्र रूढानी, तसं ही जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय हे एकानंतर एक होतं जातात. पण त्या भगवंताचं स्वरूप काय असं विचारलं तर जे स्पष्टपणे सांगता येत नाही. अशा भगवंताची सुद्धा स्तुती या ठिकाणी सगळ्या देवतांनी केलेली आहे. त्या मथुरेच्या मथुरेमध्ये जाऊन दर्शन घेत असताना या सगळ्या अध्यायांचं स्मरण त्या ठिकाणी व्हावं. आणि ते स्मरण केव्हा होईल, जेव्हा हे अशा अध्याय त्याचे अर्थ आपल्याला माहीत असतील तेव्हाच. अन्यथा त्या ठिकाणी गेल्यानंतर बाहेर असणाऱ्या सगळ्या गाड्या, तिथे असणारे सगळे पदार्थ खायला चविष्ट खूप छान मिळते तिकडे भेळ, हे जे आपल्या डोक्यामध्ये असतं ना, लौकिक जो असतो विषय जो असतो तो विषय हळूहळू निवृत्त झाला पाहिजे. म्हणजेच भगवंताशी एकरूप जेव्हा आपण होऊ तेव्हा त्या भगवंताची लीला आपल्याला सहजपणे लक्षात येईल. ब्रह्मेशानौ पुरोधाय देवा प्रतिययुर्दिवम अशी स्तुती केली आणि सगळ्या देवता जशा त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये प्रगट झाल्या होत्या त्याने ती स्तुती करून त्या गर्भाची स्तुती केली आणि त्या पुन्हा आपापल्या धामी त्या सगळ्या निघून गेल्या. ते सगळे स्वर्गाकडे गेले. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे गर्भगत विष्णोर ब्रह्मादिकृतस्तुतिर्नाम द्वितीयोऽध्यायः. असा हा दशमस्कंदातला दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो आहे. आता उद्या जो आहे, आता ही गर्भस्तुती झाली, आता प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी प्रगट होणार आहेत. भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव हा तिसरा अध्याय जो आहे तो आपल्याला तर उद्या पाहायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ
स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।